मामाजी विठ्ठल 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 मामाजी अहो भानवर आहे मामाजी. आजची संधी जाऊ द्यायची नाही. आज संधी सोडायची नाही. जय जिंगरोबा. इब तुझ्या समोरच आहे की नाही ती. मग मग पकड तिला. काय बी कर पण मारून टाकायचंय तिला. होय हा. मामाजी भानावर या. कोणीतरी तुमचा ताबा घेतोय. मामाजी भानावर या. मामाजी बोला विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या देवाचं नाव बी घेता नाही यायला पाहिजे तिला. जय जिंगरोबा. आज कोणता बी अडथळा नकोय मला. नाही पाहिजे आज कोणाचा अडथळा. आज होळी पेटवायची ती आपल्या शत्रूचीच. वय त्या सखूची आहुती द्यायची. सखूची. जय जिंगरोबा. जिंगरोबा. मामाजी म्हणा रे सखूचं अवतार कार्य संपलंच आज. वय पंतांच्या वस्तू एकदा का होमात टाकल्या की मग पंत सखूला संपवणार. जा घरी तू. आणि ज्या क्षणी पंत सखूला संपवतील त्या क्षणी या मडक्यातलं जिंगरोबाचं पवित्र चरण तीर्थ त्यांच्या अंगावर शिंपड. जा लवकर. पण बाबाजी यांच्या शरीरातून गुरु झिंगरोबांचा संचार कधी जाईल? अगं त्यासाठी दिलंय ना ते. जा लवकर आणि शिंपड पंतांच्या अंगावर. नाहीतर जिंगरोबाचा अवतार तसाच राहील. जिंगरोबाचा संचार त्यांच्या अंगात तसंच कायम राहील. जा लवकर. हो जाते. जय 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 जिंगरोबा. मामाजी मला शोधतायत पण विठुरायाचं नाव घेत नाहीयेत. विठुराया जर कदाचित त्यांना दिसला तर ते भानावर येतील. आपल्या मांडणीत ठेवलेल्या विठुरायापर्यंत मामाजींना कसंही करून नेलं तर नक्की परिणाम होईल. विठुराया अरे बघतोयस ना रे मामाजी कसे करताय. बिचाऱ्याचा कोणीतरी ताबा घेतलाय आणि तू फक्त बघतोयस. मामाजी मला नाही पण तुम्ही याला कधीच विसरणार नाही.
ओळखा ना, कोण या? हो तुमचा, माझा सखा, आपला विठुर आहे. अहो पंढरपूरचा विठुर आहे. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. विठुऱ्या, तुला बघूनही मामांजी पाण्यावर नाही आलेत रे. मला तर आता जोखीम वाटते. स्पष्ट सांगते, आता मामाची माझ्या जीवावर उठणार, मलाच मारणार. पण हे सगळं मामाजी नाही करत आता. त्यांच्या अंगात जो संचारलाय ना जिंगरोबा, तो करतो हे सगळं. नाही, आपल्याला मामांजींना जिंगरोबाच्या ताब्यात देऊन नाही चालणार. मामांजींना जर बाबाजींच्या जाळ्यातून वाचवायचं असेल तर मला जोखीम उचलावीच लागेल. चला चला, बाबाजींनी आपल्याला ताबडतोब घरी जायला सांगितलंय. का घरी ताबडतोब जायला सांगितलं म्हणजे रमाई? अरे म्हणजे विधी पूर्ण झालाय. बाबाजींनी गुरु झिंगरोबांचं चरणतीर्थ दिलंय. या तीर्थाच्या प्रभावानं तुझे बाबा लवकर बरे होतील. कधी एकदाच त्यांना हे तीर्थ देते असं झालंय, म्हणून म्हटलं चला लवकर घरी जाऊया. चला. हो चला चला. मामांजींना जर शोधायचं असेल ना, तर आधी हा अंधार नाहीसा करायला हवा, म्हणजे सगळं लक्ष दिसेल आणि मामांजी पण दिसते. चुलघरात जाऊन निखाऱ्यांवर दिवा पेटवून आणते, म्हणजे सगळं दिसेल. मामांजी, तुम्ही घाबरू नका हा, मी आलेच. मामांजी ऐका ना, हो मला आधी दिवा उजळू द्या ना, मग मी स्वतः तुमच्या जवळ येलो. मला तुम्हाला होणारे कष्ट बघवत नाहीयेत मामांजी. ऐका ना, नाही मामांजी, ऐका ना, नका ना मामांजी. अगोबाई, आज होळी आहे. आज सगळं अमंगळ जळून जाणार. मामांजी, आज होळी पौर्णिमा आहे. आज सगळं वाईट अमंगळ आपण जाळून टाकूया आणि होळिका मातेला आव्हान करूया, म्हणजे तुम्ही लवकर बरे व्हाल आणि सगळं नीट होईल. देवी आहे, तू आज होलिका माता होऊन येणार आहेस. या घरावर येणाऱ्या संकटांची, दुःखांची, क्लेशांची या होळीत जळून राख होऊ दे.
मामांजी, या दिव्याच्या प्रकाशात पहा मला आणि ओळखा. अहो मी सखू. तुम्ही फक्त माझ्याच हातून काढा घ्यायचा आणि आपल्या विठुरायाचा राऊळ वाचवायला तुम्ही माझ्या माहेरी सुद्धा आला होता. अहो तीच मी विठुरायाची भक्त. झिंगरोबा झिंगरोबा महागुरु झिंगरोबा. सखूचं अवतार कार्य संपलं जात. पंतांच्या वस्तू एकदा का होमात टाकल्या की मग पंत सखून संपवणार. विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 रखुमाई. विठ्ठल 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 रखुमाई. विठ्ठल 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 रखुमाई. काय होतंय? ये पकडा. अरे अरे बघताय का नुसते? पकडा त्या उपरण्याला आणि त्या माळेला. अरे जा लवकर. अरे जा लवकर जा. काय विठुराया तू आलास आणि वामनजींना बरं केलंस. किती चांगला आहेस रे तू. मामांजी बघा तुमचं मायाने उभारणं. विठ्ठल विठ्ठल. देवी, तुमचे डोळे जरी बंद असले तरी त्यातून बरेचसे मौल्यवान अश्रू मोती ओघळलेले आहेत हे स्पष्ट दिसतंय. अहो पण तुम्ही तर सगळंच पाहिलं ना. मग आता डोळे उघडा. अहो तुमच्यामुळे यात सखूवरचं मोठं संकट टळलंय. तुम्ही दुखावला गेलाय तशा रीतीनं माझ्याकडे रोखून बघताय. अहो पण मी अगदी मनापासून सांगतोय देवी, तुमच्यामुळेच आज सखूवरचं मोठं संकट टळलं. तुम्ही तिच्या भोवती संरक्षक कवच निर्माण केलंत ना, म्हणून. मी काय केलं ते मला ठाऊक आहे आणि मी काय केलं नाही तेही मला ठाऊक आहे. तेव्हा
असून बोलायला भाग पाडू नका. देवी, अहो आपण दोघे काय वेगवेगळे आहोत का? एकच आहोत ना? सखूची काळजी आपल्या दोघांना सारखीच आहे, हो की नाही? मला आणखी बोलायला भाग पाडू नका. मी पुन्हा एकदा सांगते. मग देवी आज बोलूनच टाका. सखू सुरक्षित आहे आणि पंत काय? नाही बोला. अंत काय? नाही, सखूच्या केसाला धक्का लावू देणार नाही हे ठाऊक आहे. पण तुम्हीच इतक्या वेळा सांगितलेत ना याआधी की हा संघर्ष तुमच्यातील आणि कलीमधील आहे. मग अशा वेळी तुम्ही माझे हात का बांधून ठेवताय? पंतांच्या अंगात झिंगरोबा येतो आणि मी फक्त डोळे बंद करून बघत राहायचं का? अहो, आणि त्याने सखूला सोडून तुमच्यावर आक्रमण केलं असतं तर? हसताय काय? तसं नाही, तुमच्यात आणि सखू मधील एक साम्य जाणवलं. सखू सुद्धा कधी कधी एखाद्या आईने तिच्या मुलाची काळजी घ्यावी अगदी तशीच माझी काळजी घेते. तुम्ही सुद्धा अगदी त्याच भावनेनं माझी काळजी घेताय. म्हणजे तो संघर्ष मी फक्त डोळे बंद करून बघत राहू ही अपेक्षा आहे तुमची? मला या क्षणी या बंधनातून मुक्त करा. मला पूर्वीप्रमाणेच कोणत्याही संघर्षात माझं खडगं उचलता यायला हवं. पास. अहो देवी, तुम्हाला परवानगी देणारा मी कोण? तुम्हाला ज्या वेळी जे वाटेल ते योग्यच असणार. मी सांगतोय ना. बघा, पुन्हा तिरकस विधान आलं. मला जे वाटेल ते योग्यच असणार हे उपरोधिक बोल झालेत. देवी, आज न तुम्हाला रुसायचं फक्त निमित्त हवंय. हो, मला सुद्धा तुमचा रुसवा काढायला आवडलंच असतं. पण सध्या आपण आपल्या सखूकडे तर बघूयात. आणि सखू झिंगरोबाकडून संपलेलीच असेल असं गृहीत धरून येणाऱ्या मनोरमाकडे तरी बघूयात. आता विलक्षण दृश्य घरात दिसणार आहे. अगं बाई, दारं उघडी कशी काय? हे काय, घरदार उघडे टाकून सखू आणि दादा गेलेत कुठे? तर दिसत सुद्धा नाहीयेत. सखू, बाबा, नक्की काय झालं असेल सखूचं? बाबा, सखू. रमाई अगं घरात पण नाहीयेत ते. चला आपण परसदारी पाहूया. अगं बाई, यांनी फक्त सखूला मारलं नाहीये, चिताही रचली आहे वाटतं. मनोरमे, ये, तुझीच वाट बघत होतो. गजा, वत्सला, दिगू, यमुना, विनू आणि शंभूबाळ, तुम्ही सुद्धा या. बाबा, अहो तुम्ही बोलायला लागलात. बरे झालात तुम्ही. अख्खं किती आनंदाची गोष्ट आहे ही. हो दादा काका, अहो मला सुद्धा खूप आनंद झालाय. अगं बाई, हे काय? बरे झाले म्हणजे सगळं आठवणार की काय? पण बाबाजी तर म्हणाले होते. अहो पण बाबा, हा चमत्कार कसा घडला? अरे कसं म्हणजे कळत नाही का? आता आपण मठात जाऊन जप केला, विधी केला, त्यामुळेच तर बाबा बरे झाले. हो ना रमाई? कदाचित याने गुरु झिंगरोबांचा संचार असताना सखूला संपवलं असेल, पण त्यांना ते आठवत नसेल. सखू, हा सासूबाई. अगं, होलिका दहनाची सगळी तयारी तिनेच केली आहे.
अहो तुमच्या मंत्रशक्तीने ही आग विझली. ह्याचा अर्थ सकूचा अवतार संपला. अघोरी यशस्वी झाला. आपला शत्रू हारला. आपला शत्रू संपला. आपला शत्रू संपला. जय बाबा जिंग्रमा. जय बाबा जिंग्रमा. हो मिजला, म्हणजे आमचा ईदी फसला. माझ्या इद्देचा साधनेचा सकुनी पार चोळामोळा केला. ही माझी हार आहे. हार हार आहे हार. थांबा थांबा म्हणतोय ना, कळत नाही का? थांबा थांबवा जल्लोष. माती झाली समध्याची. शेण झालं शेण. आपला ईदी फसला. वय ईदी फसला. नाचताय कशा पाय? अरे जिंगरोबा, अरे काय आहे बाबा तुझ्या मनात? कशा पायी आमचं कपाळ फोडलंस पुण्यांदा? काय करू आता आम्ही? सांग ना. अरे सांग तुझ्या या परमभक्ताला काय करू? हा, शत्रू नाचला र आमच्या ईदीच्या छाताडावर नाचला. आणि तू काय केलं? काय केलं तू? काय केलं? काय केलं तू? हे काय केलं तू? जिंग्रोबा जिंग्रोबा. वच्छे, मला हेच समजत नाहीये की चेहऱ्यावर आनंद दाखवायचा की दुःख. हो, आपण एवढा मोठा विधी भाऊची बरे व्हावे म्हणून केला ना, आणि आता ते बरे झालेत आणि पोपटासारखे बोलायला लागलेत. मग आपल्याला आनंदच व्हायला हवा ना. तुमच्या मनात शंका कशाला येते? महामायचं तोंड बघ. सखूला बघितल्याबरोबर तिच्या हातचं ते मडकं सुटलं आणि फुटलं. म्हणजे महामायेला सखूबद्दल काहीतरी वेगळीच अपेक्षा असणार. ते फुटलेलं मडकं आणि महामायेचा चेहरा मला सारखाच दिसतोय. मग तर आपल्याला खरा खुरा आनंद व्हायला हवा.